जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश त्रिलोक उजागर। रामदूता तुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा। महावीर विक्रम बजरंगी, सुमति निवार सुमति के संगे। कंचन बरन विराज सुवेशा, कानन कुंडल कुंचित केशा। राम सिया राम जय जय राम सिया राम, 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 राम सिया राम जय जय राम सिया राम। महायोग पीछे तट भीमरथ्यां, वरम कुंडरिका दातु मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्त माकन्दं। परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गकारू प्रथम नमन, पाण्डुरङ्गकारू प्रथम नमन। प्रथम नमन ओ पाण्डुरङ्गकारू प्रथम प्रथम
रम्यस्यासनस्थं पदाम्बुजते स्फुरितप्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं भजे ज्ञानदेवं। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांची केली आस्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कार श्री संताचे माथा चरणावरी 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 श्री संताचे माथा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कैलास राणा शिवचंद्रमाळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू गोवधू कारी तुझा वीण शंभू हो मज कोण तारी मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वतात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल। मुखी नाम हती मोक्ष मुखी नाम हती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची बहुतांची रे रे वैष्णवाचा माल खरा या 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 वैष्णवाचा माल खरा तुर तुरा वस्तुसी भस्म दंड नलगे काठी रे रे ना भस्म दंड नलगे काठी तीर्थाटी भ्रमण वैष्णवाचा माल करा
देवाची आगा वैष्णवाचा माल खरा तुरतुरा वस्तुशी विठ्ठल अखिल गुणधान कैवल्य धाम आनंदाचा कंद षडगुण ऐश्वर्य संपन्न भक्त वत्सल जगत उद्धारक भक्त पालक विश्वाचा जनिता करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवना भगवान श्री पांडुरंगरायाच्या आशीर्वादाने त्रैलोक्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज वारकरी संप्रदायाचं आधार्यो वारकरी संप्रदायाच्या मुकुटस्थानी शोभणारे देहूचे प्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आणि वारकरी संप्रदायाच्या कलशास्थानी शोभणारे विश्वसंत जगद्गुरु तुकोबा राय आणि ज्यांच्या दरबारामध्ये आज आपण आहोत असे दास्यबंद भक्तीमध्ये अग्रगण्य ठरलेले महारुद्र हनुमंतरायांच्या रावळामध्ये आपल्या गावचं ग्रामदैवत भगवान श्री भैरवनाथांच्या समोर आणि त्यांच्याच वास्तव्याने पवित्र आणि पुनीत झालेल्या भूमीमध्ये हा भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये सुरू असलेला पहिल्या दिवसाचा हा उत्सव अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा परिसरातील आलेले सर्व गुणवान माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध माझ्या समोर बसलेले माझ्या माता भगिनी आणि हे छोटे छोटे हे बाल वारकरी शिक्षण संस्था मुळेवाडी गावकरी गावातील हे सर्व तरुण या ठिकाणी अतिशय आनंदाने ही तरुण कंपनी या ठिकाणी टाळ घेऊन नाचतात 32 वर्षामध्ये आपण पदार्पण करतायत सप्ताहाच्या श्री क्षेत्र भापुळगाव खालसा तालुका कर्जत आणि कर्जत तालुक्यामध्ये अगदी रस्त्यावरचं असणारं गाव पण खऱ्या अर्थाने ही सगळी तरुण या ठिकाणी टाळ घेऊन उभा राहतात तर उद्या येणारी पिढी आता आपण 32व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय म्हणजे 31 वर्ष या सप्ताहाला पूर्ण झालेत लक्षात राहू द्या अशी जर या यंग जनरेशन नवीन युवा शक्ती वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाला टाळ घेऊन उभा राहत असेल तर आपला सप्ताह 100वी गाठल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा वैभव आहे अत्यंत गोड अशी चाल म्हटलेत आपल्या भागातील हरिभक्तीपरायण की ज्यांच्या कंठामध्ये कोकिळा आहे असे आमचे जुने मित्र अर्जुन महाराज कैलास बुवा लक्षात कैलास महाराज यांच्यासाठी जोरात टाळे वाजवा त्यांना साथ करणारे संगीत विशारद ज्यांच्या गळ्यातून या ठिकाणी सरस्वतीचा वास होत होता असे हरिभक्तीपरायण स्वामी महाराज दिसायला स्वामीचे असायला बी स्वामीत आणि म्हणायला बी स्वामी ते जोरात टाळ्या वाजवा धन्यवाद देतो आणि मृदंगामध्ये ज्यांच्या हातामध्ये गंधर्वाची या ठिकाणी शक्ती आहे असे हरिभक्तीपरायण नरेश महाराज महेश महाराज बळे वा वा बळेवाड्याचे महेश महाराज बळे अतिशय गोड पकवाज वाजवला त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा आणि आपल्या भागातील या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या गावचं भूषण आमचे मित्र हरिभक्तीपरायण राजाराम बाबा उदमले हरिभक्तीपरायण राजाराम महाराज उदमले आणि त्याचबरोबर पोपट महाराज धनावडे आपल्या गावातील 2 कीर्तनकार आहेत. हे आपल्या गावचं वैभव आहे लक्षात राहू द्या. नाही तर त्या गावामध्ये त्या गावात असणाऱ्या हरिभक्ताची किंमत 100% कमी असते. पण तुमच्या गावामध्ये जवळजवळ प्रवचनामध्ये
मी वाचलं तर निम्म्यापेक्षा जास्त तुमचीच प्रवचन आहेत. खऱ्या अर्थाने बाबुळगावचा या ठिकाणी परमार्थ उच्च कोटीकडे आज काय करतोय, वाटचाल करतोय. लक्षात राहू द्या. त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचबरोबर मुद्दाम होऊन ज्यांनी हा कार्यक्रमाचं शूटिंग आपला परिवार महाराष्ट्रभर चाललाय, आमचे मित्र नानासाहेब या ठिकाणी समोर बसलेले आहेत, बिटके, त्याचबरोबर आमचे हरिभक्तीपरायण आमच्या तालुक्याचे मृदंगाचार्य विकास महाराज अवसरे यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. लक्षात राहू. आणि ज्यांनी मला निमंत्रित केलं तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा लाभला आमचे जुने मित्र अविनाशजी, त्याचबरोबर या सप्ताहाचे मार्गदर्शक साहेबराव आबा पुराणे पाटील यांच्या मार्गदर्शनाने चालवला असलेला अखंड हरिनाम सप्ताह दिवस पहिला आहे. सप्ताहाचा पहिला दिवस हा वारकरी संप्रदायामध्ये एक आगळा वेगळा असतो. लक्षात राहू. सकाळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आदी रे सकाळी उठल्यानंतर तोंडातून शब्द आले पाहिजे. कोणतं? विठ्ठल हा शब्द आला पाहिजे. त्याची सुरुवात देवाच्या नामचिंतनाने होतोय. त्याचा शेवट सुद्धा भगवान परमात्म्याला गोड करावा लागतो. लक्षात राहू द्या. म्हणून संप्रदायाची सुरुवात आहे. कीर्तनकार कुणी असो, पण तो कीर्तनकार त्या विषयाला बांधलेला आहे. त्याला नामपर प्रकरणातला अभंग घ्यावा लागतो, स्वरूप पर प्रकरणात अभंग घ्यावा लागतो. त्याला बंधन आहे. बहुतांशी बरेचसे कीर्तनकार पहिल्या दिवसाला नको म्हणतात. असं आहे. तारीख असली तरी तारीख देत नाही. त्यांना असं वाटतं पहिल्या दिवसाचा कीर्तनकार म्हणजे लिंबू टिंबू दिसतोय कोणतरी बारीक. असं बऱ्याच जणांना वाटतं पहिल्या दिवसाला काय जायचंय, असं कोणतरी बारीक. ह्यो बारीक आणि मोठा खेळ आणलाच कुणून. वारकरी संप्रदायामध्ये कुणी लहानही नाही आणि कुणी महान नाही. लक्षात राहू द्या. संत महात्म्यांनी कुणाला लहानही म्हटलं नाही आणि कोणाला सकळांची येथे आहे अधिकार, सकळांची येथे आहे अधिकार, सकळांची येथे आहे अधिकार, सकळांची येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्यांना यारे यारे लहान थोर याती मधी नारी रे. कीर्तन कचून केलं पाहिजे. बिंबीला रग लागली पाहिजे. लोक काय फुकट कीर्तन नाही करीत. लोक पैसे देतात आम्हाला. जर समाज आपल्याशी प्रामाणिक असेल, संयोजक आपल्याशी प्रामाणिक असतील, गावकरी आपल्यावरती प्रेम करत असतील, आपल्या ठिकाणी प्रामाणिक असतील, तर कीर्तनकाराने सुद्धा त्या सप्ताहामध्ये प्रामाणिकपणे सेवा केली पाहिजे. आणि प्रामाणिक सेवा केली तर त्याचा मेवा त्याला सगळी मंडळी. तुमच्या गावची खासियत अजून सांगतो. गेली 35-40 वर्ष महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरतोय, महाराष्ट्राच्याही बाहेर जातोय, पण अजून मला असं बघायला मिळालं नाही. एक गोष्ट तुमच्यासाठी सांगेल. कोणती? मला पाठवलं होतं अविनाशजीने की अनेक पोस्टर लावले जातात, बॅनर्स अनेक मोठमोठाले लावले जातात, गाड्याही लावल्या जातात, पण फार सुंदर व्हिडिओ काढला हो. पहाटे उठावं, 2 वासुदेव दिसलेत, अख्ख्या गावामध्ये फिरतायत. दान मागायसाठी नाही, भिक्षा मागण्यासाठी नाही. अरे हातामध्ये माझ्या गावच्या पत्रिका आहेत आणि प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन निरोप देत आहेत, दौंडी देत आहेत. चला आपल्या सप्ताहाला हा वासुदेवांचा प्रबोधन सोहळा महाराष्ट्राने बघावा म्हणून तुमच्या त्या दोन्ही वासुदेवासाठी आणि संयोजकासाठी या ठिकाणी त्रिवार मी या ठिकाणी वंदन करतो. हे घेऊन गेलं पाहिजे. जे जे चांगलं आहे ते घेऊन गेलं पाहिजे. संप्रदायामध्ये वांगलं काहीच नसतं, वाईट काहीच नसतं, फक्त वाईट विचार असतात. विठ्ठल विठ्ठल
पर्व काळ आहे. श्रावण महिना चालू आहे. या श्रावण महिन्यामध्ये काळ, पर्व काळ, महापर्व काळ, अति महापर्व काळ. आता काय चाललंय? पर्व काळ चाललाय काय? नाही, महापर्व काळ चाललाय. महापर्व काळ चाललाय काय? नाही. त्याचं उत्तर अति महापर्व काळ चाललाय. हे वर्ष, हा श्रावण महिना, याची मजाच अशी आहे. इकडे बघताय ना, ऐकताय ना तुम्ही, कंटाळा नाही ना आला? बघा, हा श्रावण महिना, याची सुरुवात कुठून आहे? सोमवारपासून. सुरुवात सोमवार, याचा शेवट काय मजा आहे. सुरुवात श्रावणाच्या सोमवारी आणि शेवट आमुष्याला होत असतो. पण याचे शेवट कुठे आहे? आणि विशेषतः या श्रावण महिन्यामध्ये किती आले सोमवार? म्हणजे काय मी हाताचा पंजा नाही दाखवी, किती आलेत? 5. हा पाठीमागे असाच महिना, अति महापर्व काळ श्रावणातला असाच महिना आला होता, त्याला आम्ही जिवंत नव्हतो. तुम्ही होते का कोणी? हे सगळे आपल्या पार्टीतले नाही म्हणतात डायरेक्ट. गणित नाही सांगितलं तरी नाही. हा महिना पाठीमागे 71 वर्षापूर्वी आला होता. कधी? कोण कोण होते याच्यातले त्या टायमाला? वर हात करा. याच्यासाठी टाळ्या वाजवा. हे खाली वर का करतात तुम्ही? नाही, पाठीमाग असं वर करा. आपण महाराष्ट्रातली माणसं आहेत, दबून नाही राहायचं. 71व्या वर्षी हा महिना आला होता. श्रावणाने सुरुवात, श्रावणाने शेवट. 5 सोमवार ज्या श्रावणी सोमवारी येतात त्याला 18 वर्षे पूर्ण झाली. किती? 18 वर्ष. आता हाच पर्व काळ, हा महापर्व काळ, हा अति महापर्व काळ पुन्हा एकदा येईल. पुन्हा मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. हा महिना म्हणतोय ना. कधी? 71व्या वर्षी हा महिना पुन्हा येईल. 71 वर्षानंतर हा महिना येईल. आणि ह्या महिन्याला साक्षीदार कोण कोण राहतील? आपण तर राहणार नाही. खालची कोण कोण आहेत? फक्त हात वरून कर दाखवा बा, मी पाकिट देतो आज तुम्हाला. महाराज 71 वर्ष मी जिवंत राहील. हा ना, 71 वर्षी येणार हा महिना पुन्हा एकदा बघेल. अजिबात राहणार नाही. जर 71 वर्षांनी येणारा हा महिना जर आम्ही राहणारच नसेल तर याच महिन्यामध्ये, याच आमच्या या आयुष्यामध्ये हा महिना आला, हे काय भाग्य कमी आहे आमच्या जीवनामध्ये? आणि ह्या भाग्याचा, या महिन्याचा, या दिवसातला, या श्रावणातला एक एक सेकंद आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी काय उपयोगात आणला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ श्रावण संपला की पुन्हा काही करायचं असं होत नाही. लक्षात राहू द्या. आयुष्यातला प्रत्येक सेकंद देवाने तोलून मुजून आपल्यासाठी दिलाय. लक्षात राहू द्या. का दिला? चौखाली निर्माण केली. देवाला तिथेही करमलं नाही. पहिले कोठेच नव्हते काही, काहीच नव्हतं कुठेच. देवाला कर्म ना, सगळं करून पाहिलं. देवाने मनुष्य जात निर्माण केली. बरं, नुसती मनुष्य जात निर्माण केली नाही, त्याला मन, मस्तक, मेंदू दिला. एवढ्यावर मी थांबला नाही देव. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वाचन देणे तू जोड सिनार योद नाथ दिव पण भवयोग दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन हे तू जोडसी नारायण
दिले, पाय दिले, डोळे दिले, इंद्रिय सगळे दिलेत. पण एवढं देऊन सुद्धा कीर्तनामध्ये काही मंडळी येतात, सप्ताहामध्ये काही मंडळी येतात, कोपऱ्या कापऱ्याला बसतात आणि कीर्तन संपल्यावर तर मळ्याच्या रस्त्याला निघाल्यावर सांगतात, महाराजांनी खूप कीर्तन छान केलं आणि अनेक वेळा म्हणायला लावलं, देवाचं नाव घ्या, टाळी वाजवा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. पण ह्या पठ्याने एकदा सुद्धा कीर्तनामध्ये टाळी वाजवली नाही. शाबास रे पठ्या. त्याच्याहून जीव ओळून टाकायला पाहिजे. हा माणूस समजायचं देवाला चुकून उडी मारून घरी आला, इकडं मृत्यू लोकात आलाय. काय देवाचे उपकार आहेत. गेले याचे मनुष्यपण यांनी सांडलीला विनवितो शिंपी नामा संत चरणी रज. गेलं मनुष्यपण. आत्ताच हे कीर्तन आहे. आता कीर्तन सांगणारे बाळकृष्ण महाराज दळवे आहेत. संयोजक आपण आहात, पंच कमिटी आपण आहात. पण किती पैसे दिले देवाला दिल्यानंतर आता पुन्हा उद्या हेच करता येईल. गेलेला काळ, माघारी गेलेला काळ, गेलेला शब्द पुन्हा नाही, गेलेला बाण पुन्हा नाही, गेलेलं आयुष्य पुन्हा नाही. लक्षात राहू द्या. पण तरी सुद्धा लोक पांढरे जरी झाले तरी काळे करतात. नाव्याला दम देऊन काळ करतात. 75 मध्ये कशाला काळ करतो बाबा. लोक म्हणतात फार काळ करायची वेळ आली तरी, कोळस झाले तरी काळ करतात. सगळ्यालाच ना दे, यांना नाही, तुम्हाला स्वतः ना दे. तुम्हाला वाटलं यांचं बरं चाललंय आणि आता तर तुमचं काय. महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी तुम्हाला दत्तक घेतलंय. मुख्यमंत्री लाडकी बहीण झाली, लाडकी भाऊजया झालाय, लाडकी दाजी झाले, लाडका सगळे झाले. मुख्यमंत्री साहेब एकदा आमच्या वारकरी संप्रदायाकडे बघा, एकदा लाडका महाराज आम्हाला करून बघा. काव कायलाच बुवा. विनोदाचा भाग सोडून द्या. आम्हाला कुणाला तरी लाडकं म्हणण्यापेक्षा अरे समाज आमचा जो लाड करतोय आणि आम्ही जो समाजाचा लाड करतो तो काय कमी आहे का. आमचा कुणी लाड करावं याची आम्ही अपेक्षा करत नाही. आमचा लाड स्वतः आमचा भगवान परमात्मा पांडुरंग करतो. इतरांनी काय लाड करा. अरे संतांनी छातीवरती हात ठेवून सांगितलाय, कोण कोणाचा लाडका आहे आम्हाला माहित नाही. लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची. मजवरी कृपा बहुता, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची. मजवरी कृपा बहुता, कृपा बहुता, लाडकी लेक मी संताची, लेक मी लाडकं पण आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की तुम्ही सुद्धा देवाचं लाडकं व्हाल, तुम्ही सुद्धा संतांचं लाडकं व्हाल. देवाचं व्हाल का नाही माहित नाही, पण संतांचं लाडकं झालं की देवाच्या बापाला सुद्धा लाडकं पण स्वीकारावं लागतं. लक्षात राहू द्या. खरं जीवनामध्ये आनंद अव्यक्त व्हायचा असेल, आनंद व्यक्त करायचा असेल, आनंद जीवनामध्ये मिळवायचा असेल, मोक्ष जर आपल्याला मिळवायचा असेल
तर ज्ञानोबा आहे त्याची सोपी व्याख्या देतात. काय सांगतात? चौथीचे ठाई आता काही करण्याची ना रे ना रे ना हे रे ना. म्हणजे आपण घोरलो तरी काळी 2 मध्ये घोरतो. बिसूर सुद्धा आपण झोपत नाही कधी. लक्षात राहू. आमच्या संप्रदायामध्ये हा लुंग्या सुंग्यांचा संप्रदाय नाही. लक्षात राहू द्या. हा संप्रदाय थोरा मोठ्यांचा आहे. लक्षात राहू द्या. ताल जर चुकला तर गुरुजी सांगायचे गो हत्या, स्वर चुकला तर ब्रह्म हत्या आहे. लक्षात राहू द्या. पण आता कोणाला येणं लावता येत नाही. ते म्हणते ठेवा माझं कीर्तन. वडा आहे काय तर जवळ कुठं. संप्रदाय याच्यासाठी नाही. तो त्याचा काका आहे, तो त्याचा मामा आहे. आणि माझ्या मावशीचं पोरग आहे म्हणून गावात सप्ताहाला बोलवायचं. त्याला संप्रदाय लक्षात राहू द्या. पाहोनी ग्रंथ लक्षात राहू द्या. इथं समोर बसलेले बाबुळ गावामध्ये आमच्या पारगाव सुद्रीकचे सगळे संबंध आहेत. निम्या अर्ध्या पुरी पारगावात, निम्या अर्ध्या पारगावातल्या बाबुळ गावात. किती नाते येतो. एवढे बसलेत एवढ्यांचे सगळे नाते आहेत. 5 वर्ष मला ब्रेक दिलं आणि 5 वर्षांनी मी पुन्हा आलो. पण 5 वर्षांनी मी काय केलंय हे कळलं पाहिजे ना. 5 वर्षांनी काय केलंय. नाही तर सारखा 10व्याला त्यो बुवा वर्ष श्राद्धाला त्यो, 13व्याला त्यो सप्त्यात त्यो, खालच्यांना कटाळा आला. जीवनामध्ये मोक्ष मिळायचा असेल जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की काही नाही सोपे हे साधन लाभ येतो घरा. काय लाभ आहे. आमान कळे ज्ञान, आमान कळे वेदाचे वचन. चोखोबाराय म्हणतात आम्हाला ज्ञान कळत नाही, वेदाचं वचन कळत नाही. आम्ही काय करावं. करे टाळी बोला मुखी ना, करे टाळी बोला खरा टाळी बोला. सुरुवात काय. करी लागोनिया पाया, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. संत एवढे खाली आले समाजासाठी. तुमच्या आमच्या पायाला लागले. एवढे खाली संत होते का छोटे. संत जाती हरी कीर्तनान, त्यांचे वाहिन मोचे वाहना. संत जाती हरी कीर्तना. असंच एक ठिकाणी कीर्तनाला गेलो. मला चप्पल वापरायचा भारी नाद आहे. 1,500-2 हजार रुपयाची चप्पल होती. नानासाहेब चप्पल सोडली समोर आणि कीर्तन सुटल्यानंतर बरीच मंडळी सगळी उठली. एकाने माझ्या समोर माझी चप्पल चोरली. मी पाहिली. थांब म्हणे काय ती चप्पल माझी आहे. तेव्हा का जे तुमची आहे मान्य आहे, पण तुम्ही आताच सप्ताहात मध्ये या कीर्तनात सांगितलं ना प्रमाण, तेच प्रमाण मी काय करतोय वापर करतोय. तुम्ही कीर्तनात गेल्यानंतर तुमचे चप्पल, तुमचे वाहिन मोचे वाहना वाहना वाहनारी. कोणतं प्रमाण कुठं वापरावं. लक्षार्थ काय वाच्यार्थ हे कळलं पाहिजे ना. लक्षार्थ वाच्यार्थ नाही कळला तर घोटाळा होत जातो. मला त्याच्याहीकडे जायचं नाही. वाच्यार्थ आणि लक्षावरती स्वतंत्र प्रबंध लिहिला पाहिजे. विठ्ठला तुमच्या आमच्या पायाला लागले.
तुकोबारांचा तेवढा अधिकार होता का? तेवढ्या लायकीचे ते होते का? नाही. अनुरानो या थोकड तुका कशाय वडा तुका कशाय वडा तुका कशाय पहिलं सर्टिफिकेट दिलंय कैलास बुवांनी. काय? अनुरेनुया ठोकडा तुका काशाय वडा येवडा 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 रे ना रे ना. जे महाराज मला गाय लागतं बरं का, गायलाच पाहिजे. गाता येईल तेनेची गावे ये रे रे ना रे ना रे ना. एवढ्यात किती राग आहेत माहितीये का? 7 राग आहेत. ज्याने गायलं, ज्याला येतंय त्यांनी गायलंच पाहिजे. ज्याला जमत नाही तुम्ही म्हणता ना आम्ही काय करावं? गाता येईल तेनेची गावे इतरांनी नुसते माझ्याकडे पहावे. नुसतं बघायचं. आपली लोक काय काय आटका परमार्थ चाललाय, कशाचा अर्थ कुठं चाललाय? प्रकाराचे 3 प्रकाराचे 3 जण केल्यात. आता पंगत होईल सुरू, संध्याकाळची पंगत सप्ताहाची. आणि त्याच्यामध्ये हरे राम कशासाठी माहितीये का? हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण कृष्ण. कळलं का तुम्हाला? नाही त्याच्या लावणी हाणावा का? असला आटगान भामटा परमार्थ कधी करायचा नाही. म्हणजे बुंदीवाल्याला जवळ बोलवायचं. हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण. आता हरे राम कृष्ण यासाठी काढलंय का? हा पहिला. कोणता? हा वर्ग पहिला. ऐका दुसरा वर्ग ज्याला भूक नाही ते कोणता? हरे राम राम. कधी बंद होईल रे? हा दुसरा भामटा. तिसरा वर्ग हरे राम कोणी काढला रे आटम? जेवणात सुद्धा वशिली बाजी. काय इंदुरीकर हेच सांगतो. आणि त्याच औषधाची गरज आज महाराष्ट्रामध्ये. तमाशाच्या फडावर बसणारी मंडळी, अरे ढोलकीच्या तालावर नाचणारी तरुणाई खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये संप्रदायाच्या व्यासपीठावर आणून बसवली असेल तर ते उपकार या ठिकाणी निवृत्ती महाराज इंदुरीकरांचे लक्षात द्या. कोणी म्हणतात लय पैसे घेतो, पण तुकडोजी महाराजांचं प्रमाण त्याचं पाठ असलं पाहिजे ना. बऱ्याच ठिकाणी आम्हाला नारळ द्यायला बिगर माळकरीच. सोबदार बुवा, मी आज 2 पोते नारळ फोडले. नारळात पाणी तरी निघायला पाहिजे. आपल्याकडे म्हणे ना, देवाची करणी नारळात पाणी. 2 पोते नारळ फोडले, पण कमीत कमी नाही पाणी निघालं, खोबरं निघायला पाहिजे का नाही? 2 पोत्या नारळात खोबरं सुद्धा नाही. नारळ फोडला की बुक्का उडायचा, काळा बुक्का उडायचा. मी बुक्का असा धरायचो, आमच्या मंडळीला लावायचो, मंडळी मला लावत होती. महाराज असे जर कीर्तन केले तर आपल्या वाट्याला फक्त बुक्काची. मी म्हणलं येडे, हा लोकांच्या वाट्याला माती आली
पण आपल्या वाट्याला कमीत कमी विठ्ठलाचा बुक्का आला याच्यापेक्षा काय पाहिजे. नारळामध्ये सुद्धा विठ्ठलाने आम्हाला काय दिला, काय दिला. किती प्रेम आहे लोकांचं आमच्यावर. विठ्ठला हे का बोलतो, तुम्ही हसत राहिले पाहिजे. तुम्ही हसल्यानंतर कीर्तन जे ऐकता ना ते हृदयात राहतं. पहिल्या दिवस आहे बुवा कधी सोडतोय काय कीर्तन, असं नाही बसलं पाहिजे कीर्तनात. काय सर्टिफिकेट आहे, जया पूजिले आदरे पांडुरंगी, विमानस्थ केली प्रयाण प्रसंगी. अजून त्याच्यापेक्षा पुढचं सर्टिफिकेट दिलं जगद्गुरु तुकोबारांना. काय म्हणे, रामेश्वर भट्ट तुझ्या, तुका विष्णू नाही तुझा, धन्य तुकोबास. चौथा सर्टिफिकेट, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी यांनी म्हणावं लागून या पाया इतकं खाली यावं. मज पामर आहे काय थोरपण, पायाची महान पायी बरी, मज पामर आहे काय थोरपण. पुढचं सर्टिफिकेट, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळाचा येथोनिया. कैलास मुनी दिलेलं सर्टिफिकेट सोडून सांगितले. बरोबर आहे ना बुवा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. यमाचा बाप सुद्धा घाबरतोय. कुठं, नेहमी मी कीर्तनामध्ये महाराष्ट्रभर सांगतो, जोपर्यंत या धर्म मंडपामध्ये आपण आहात, जोपर्यंत वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाचा आवाज तुमच्या कानापर्यंत जातोय, तोपर्यंत 2 तास सुद्धा यमाला या बाबुळगाव मध्ये या सप्ताहामध्ये यायला बंदी आहे. 2 तास तरी कोणी मरणार नाही माझ्यासोबत. हार्ट अटॅक सुद्धा येणार नाही, एवढी पावर आमच्या देवाची. म्हणून कीर्तनामध्ये, कथामध्ये, भजनामध्ये काळाला यमाला यायला परवानगी नसती. मग कुठं असती, घरी राहायला. घरी कोण कोण राहिले ते बघा आता, यमाचे कोण कोण भाऊ राहिले. जगा काळ खाय. आणखीन सांगू, एक सर्टिफिकेट सांगताना बंगकडे वळतो. सगळ्यात मोठं सर्टिफिकेट देतो. त्यांनी म्हणावं, मुखी नाम हाती मोक्ष. एवढ्यावरच मला बोलायचं, एवढ्यावरती बोलायचं. भजन करा, विठ्ठल विठ्ठल महाराष्ट्राचं दैवत, क्षत्रिय कुलवंत, राजाधिराज, हिंदवी स्वराज्याचे प्रणेते राजा छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राला लाभला. महाराष्ट्राचं दैवत, हिंदवी स्वराज्य उभा करायचंय. सह्याद्रीच्या कडकोबाच्या हिंदू धर्माच्या स्मशानी पेटवल्या. वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन भवानी तलवार काढून रायरेश्वराच्या पिंडीवरती, अरे रक्ताच्या करगळीवरून रक्त अभिषेक तुमच्या आमच्यासाठी, अरे वयाच्या 16व्या वर्षी केला. तो राजा या महाराष्ट्राला लाभला. किती भाग्य आपलं मोठं, किती मोठं भाग्य आहे. अरे एक राजा या हिंदुस्थानात
या भारत देशामध्ये, या मराठी मातीमध्ये, महाराष्ट्रामध्ये जन्माला नसता आला तर आज परिस्थिती काय? मी कीर्तन केलं नसतं, तुम्ही कीर्तन ऐकलं नसतं. हे उपकार आपले कोणाचे आहेत? आपल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. नेहमी सांगतो, ज्या कीर्तनामध्ये राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव निघत नाही ते कीर्तनच वारकरी संप्रदायाचे नाही. लक्षात राहू द्या. का नाही याचंही उत्तर मी आपल्याला सांगेल. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य उभा करत असताना दक्षिणेकडे स्वारीसाठी निघालेले आहेत. राजाच्या बरोबर अनेक मावळे चाललेले आहेत. देहू गावापासून छत्रपती शिवाजी महाराज स्वारी करण्यासाठी बाहेर चाललेले आहेत, दक्षिणेकडे चाललेले आहेत. टापांचा आवाज येतोय, कमरेला नंग्या तलवारी लावलेल्या आहेत. महाराष्ट्रातला हा मर्द मावळा छत्रपतींना घेऊन पुढे चाललेला आहे. आणि तेवढ्यामध्ये देहूच्या विठ्ठल मंदिरातून टाळांचे नाजूक आवाज बाहेर येतात. टाळांचा उद्घोष बाहेर येतोय, मृदंगाची थाप वाजते, विनाचा झणकार वाजतोय. आणि छत्रपतींच्या कानावरती आवाज झाला. राजे छत्रपती 2 मिनिटांमध्ये स्तब्ध झाले. घोड्याचा लगाम ओढला, घोडा जाग्यावरती थांबला. राजे का थांबले? म्हणून 21 वर्षाचा तरुण बाळ हिरोजी कल्याणकर खाली उतरला, राजांना त्रिवार मुद्रा घातला. राजे का थांबले तुम्ही? तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, हिरोजी इथे टाळाचा आवाज येतोय, मृदंगाची थाप वाजते, मोठमोठ्याने भजन चाललेलं आहे, काय चाललंय? त्यावेळेस हिरोजींनी 3 वेळा मुद्रा घातला. राजे, विठ्ठल मंदिरामध्ये तुकाराम बुवांचं कीर्तन चालू आहे. आणि एवढं सांगितल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी लगाम फेकला. घोड्यावरती बसलेले भरजरी चालीतले छत्रपती शिवाजी महाराज रिकेबेतून पाय काढला आणि खाली ठेवला आणि सांगितलं, चला आपण सुद्धा कीर्तनाला जाऊया. जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनाला आपण जाऊ द्या. अरे ज्या दिवशी राजे खाली उतरले आणि ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक पाऊल पांडुरंगाच्या मंदिराकडे आणि वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाच्या दिशेने टाकला, त्या दिवशी हिंदुस्थानामध्ये वारकरी संप्रदाय सगळ्यात श्रीमंत झाला, सगळ्यात श्रीमंत झाला, सगळ्यात श्रीमंत. कुणी लुंगे सुंगे कीर्तना त्याला खातो कोण? फक्त कीर्तनामध्ये मोठेपण गायचं असेल, फक्त माझ्या साधू संतांसाठीच, आणि मोठेपण गायचं असेल तर माझ्या देवासाठीच. आणि मोठेपण जर तुम्हाला गायचंच असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूराजे यांच्यासाठीच गायचं. लक्षात राहू द्या. पुढसूसांचं नाव सुद्धा काढायचं नाही. कीर्ती मानवाची गाऊ नाये, कीर्ती मानवाची गाऊ नाये, कीर्ती मानवाची गाऊ नाये, कीर्ती तराची गाऊ नये. निंदा स्तुती करावी देवाची, निंदा स्तुती करावी देवाची, निंदा स्तुती करावी देवाची, करावी देवा. कीर्ती मानवाची गाऊ नाये, कीर्ती मानवाची गाऊ नाये, कीर्ती मानवाची गाऊ नाये, मानवाची गाऊ नाये. त्यांचं नाव घ्यावं. कीर्तनाकडे वळालेले आहेत. मला सर्टिफिकेट सांगायचं आहे. महाराजांचं कीर्तन जोरामध्ये रंगात आलंय. सगळे 14 टाळकरी नाचतायत, देवही डोलताय. असं आहे. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये देव नाचलाय. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळासीला ह्या वाटी.
नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग जय हो नाचे पांडुरंग. जरा श्रावण महिना चाललाय, रोज कीर्तन करावं लागतात, रोज प्रवास करतात, झोप नीट होत नाही, खूप त्रास होतो. तुम्ही म्हणाल मग तू एवढा बोंबलत का फिरतो? सरळ प्रश्न पडला असेल, एवढा जीवाचा आटापाटा का करतो? अरे आमचा जन्मच या महाराष्ट्रातल्या हिंदूंना जागा करण्यासाठी आहे. आमचा जन्म वारकरी संप्रदायामध्ये कंबर घालून साधू संतांची सेवा करणारा जन्म आहे, लक्षात राहू द्या. बऱ्याच लोकांना असं वाटतं कीर्तनकार म्हणजे मोकार हिंडणारे आहेत, लक्षात राहू द्या. अरे वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन करणं असलात तो एका मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असला पाहिजे. वारकरी संप्रदायाचा कीर्तनकार असेल तर 20-25 वर्ष मृदंग वाजवणारा असला पाहिजे. वारकरी संप्रदायाचा कीर्तनकार असेल तो उपांत विशारद असला पाहिजे. का हे जरी नसलं तरी वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्रामध्ये कीर्तनकार असेल तर त्याच्या घरी त्याचे आई वडील असले पाहिजे, आई वडिलाची सेवा करणारा असला पाहिजे, त्यालाच तुम्ही बोलवलं पाहिजे. ते नुसत्या टाळ्या वाजू नका, फोन करून चेक करत जा, आमची तारीख घेऊ नका. पण आम्ही जर हॉटेलमध्ये भजे खात असाल तर त्या कीर्तनकाराला बोलवलं, चुकीचा कीर्तनकार जर मिळाला तुमच्या गावाला तर ते गाव 10 वर्ष पाठीमागे जातं. किती वर्ष? हे लक्षात राहू द्या. आमचे चोपदार बरोबर आहेत गंगाराम बुवा. सहज आम्ही इतका पाऊस होता, ते म्हणले महाराज एवढं कसं करता, काय एवढं कसं फिरता? तसं जर पाहिलं पोरांनो ऐका, हे कीर्तनकार व्हायचं असेल तर नुसतं नाही, माझी छाती बँड झालेली वाकडी, कीर्तन झाल्यावर दाखवेल तुम्हाला. मी इतका पकवाज वाजवला आहे, म्हणजे बरेच कीर्तनकार मेलेत इतका पकवाज वाजवला. डॉक्टरने सांगितलं आता वाजू नका. म्हणलं का? ते म्हणले वाजवीत तुम्हाला घेऊन जावं लागेल, म्हणून सोडून दिला. नाही तर कळत नाही, थोडा कमी आहे पकवास, थोडा कमी, गठ्ठा पाठीमागं वड. तुला येतं का वाजवायला? काही शायनिंग हाणत्यात. कंबर बांधायची असेल संप्रदायामध्ये, वाङ्मयाचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर त्यासाठी त्याग करावा लागतो, त्याग. मी 93ला पुणे युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन गोल्ड मेडल मी महाराष्ट्रात पहिला आलो होतो. मी आज कॉलेजवर प्राचार्य असतो. काय धोतर घालून बावळटून हिंडायची गरज नव्हती. पण का? अरे माझ्यासाठी समाज नाही, मी समाजासाठी आहे. हे तत्व जोपर्यंत आपण पाळणार नाही तोपर्यंत हिंदू जागा होणार नाही, लक्षात राहू द्या. जागा होण्याची गरज आहे. आता जागा रे भाई, जागते रो. महाराष्ट्र पेटलाय, जागते रो. सांगून जाईल, एक वाक्य सांगून जाईल. हिंदू कोणाला म्हणायचं? तुम्ही जागा राहा. ज्याच्या घरावरती भगवा, ज्याच्या घरावरती भगवा झेंडा आहे, ज्याच्या दारामध्ये गावरान गाई आहे, ज्याच्या दारामध्ये तुळस आहे, ज्याच्या गळ्यामध्ये तुळस आहे आणि ज्याच्या घरामध्ये आई आहे, तोच्या महाराष्ट्रामध्ये हिंदू आहे. त्यांना हिंदू म्हणून घ्यायचा अधिकार. आता कोण कोण या निकषामध्ये बसते बघा. या निकषामध्ये कोण कोण बसते बघा. भगवा म्हणल्यावर लाईट सुद्धा घाबरती बुवा. लाईट सुद्धा जाती. सोबत आहे तेवढा दम आहे. राजे घालेले आहेत, कीर्तनाला येऊन बसलेले आहेत. जगद्गुरु तुकोबारा कीर्तनामध्ये दंग झालेले आहेत. ओ मी गातो नाचतो आनंदे वेडा झालो.
मी तव छंदे आ गा गा आ रे हे नाचतायत गातायत डोळ्यातून पाणी येते कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप डोळ्यामध्ये पाणी येते कंठामध्ये प्रेम दाटलेलं आहे गायनाच मुळे मनाचे आनंदे गायनाच उडे आपुली गायनाच उडे आपुली आनंदे आवडीने मनाची आनंदे आवडीने मनाची आनंदे आवडीने नाचतायत राजे आलेले जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनाला अरे राजे छत्रपती शिवाजी महाराज कीर्तन करतात आणि महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या उजव्या बाजूला येऊन बसलेले आहेत बघा तुम्ही 14 टाळ्यांचा फोटो तिथे छत्रपती महाराज बसलेत पण पाहिलं नाही खाली कोण आलंय महाराष्ट्राचं दैवत महाराष्ट्राचं वैभव माझ्या कीर्तनाला आलं डोळे उघडायला पाहिजे नव्हते छत्रपती शिवाजी महाराज नाही उघडली तुकोबारांनी नाही डोळे उघडले नाचतायत गातायत भगवान परमात्मा सुद्धा त्यांच्या कीर्तनामध्ये येऊन नाचतोय आणि तेवढ्यामध्ये खानाला खबर लागली अरे देऊच्या मंदिरामध्ये महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसलाय आता युद्ध करण्याची गरज नाही शमशेर तलवारी बाहेर काढण्याची गरज नाही रक्तामापाटाचा मांसाचा पाठ वाहण्याची गरज नाही आयता आपल्याकडे तावडीत सापडलाय चलो वेढा पडला कशाला कीर्तनाला मंदिराला वेढा पडला हे कोणालाच कळलं नाही पण आमच्या तुकोबारांना जाणीव व्हायला लागली बाहेरून वेढा पडलाय आज राजांचा जीव कशामध्ये आहे धोक्यामध्ये आहे आणि भजन करता करता विठ्ठला धावरे लवकरी ए विठ्ठला धाव आता माझ्या जीवनामध्ये काय संकट आलंय माहित नाही मला त्याची गरज नाही पण 1 लाख या ठिकाणी एखादा माणूस गेला 100 माणसं गेली ती हरकत नाही 1000 माणसं गेली तरी हरकत नाही पण कोट्यावधी लोकांचा पोशिंदा स्वाभिमान अभिमान आन बान शान महाराष्ट्राचं दैवत आज माझ्या कीर्तनाला येऊन बसलंय देवा आज ही लाज तुझ्या हातात आहे लक्षात राहू द्या काय नो हे करीता तो आता लाखे माझी लाज आता राखे माझी
झाल्यानंतर शत्रू आत आलेला आहे. सगळीकडे पाहत आहेत, कीर्तन असं चालू आहे. आतमध्ये आले, आता राजाला पकडायचं आहे. युद्ध न करता मुसक्या बांधायच्या, खानाच्या समोर द्यायचा. अरे युद्ध न करता महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये सापडला, आपला विजय होईल, राजा खान आपल्याला बक्षीस देईल. इतकं सोपं आहे का? काय भगवान परमात्म्याने केला. अरे मृदंग बजाने वाला शिवबा दिखता है. जिसने टाल लिया वो भी शिवबा, ताल मनने वाला वो भी शिवबा, पीटी बजाने वाला, साउंड सिस्टम वाला वो भी शिवबा, जिसने विना लिया वो भी शिवबा. सब लोग शिवबा. आगे बैठने वाले सब मेरी माता भगिनी है. जहां देखो वहां क्या दिख रहा है? शिवबा दिख रहा है. अल्लाह, अरे ये शिवबा, वो शिवबा, वो शिवबा, इतने शिवबा है. और जो कीर्तन करता है वो भी शिवबा. अरे इसमें से कौन सा शिवबा है? महाराष्ट्र का कौन सा शिवबा है? घाम पुसायला लागले शत्रू. इतके एवढे काय सर्टिफिकेट आहे जगद्गुरु तुकोबारांचं? या महाराष्ट्राच्या पुण्यशलील मातीमध्ये, अरे शिवनेरीच्या गडा किल्ल्यावरती राजमाता जिजाऊने एका छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला. किती? राजमाता जिजाऊने, बोला बोला बाय, एका छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला. एकाच दिला. पण ऐका, अरे राजमाता जिजाऊने जर या महाराष्ट्रामध्ये शिवनेरीवरती एका छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला असेल, तर माझ्या वारकरी संप्रदाय आणि विश्वसंत जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनामध्ये अरे हजारो शिवबांना जन्म दिला. हीच ताकद माझ्या जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनाची आहे. सामान्य गोष्ट आहे का? त्यांनी म्हणाव, लागोनिया पाया करा टाळी बोला मुखी नाम. का हो, तुम्ही पाया पडता, करा टाळी बोला म्हणता, इथे देवाचं नाव सांगत नाही. इथे जगद्गुरु तुकोबारा सांगतात, मुखाने नामस्मरण करा, मुखाने नामस्मरण करा. काय होईल? मोक्ष येईल, मोक्ष आम्हाला मिळेल, मोक्ष आम्हाला कळेल. मोक्षाने आम्हाला कोणत्या प्रकारचा मोक्ष मिळेल? सायुज्यता मिळेल, स्वरूपता मिळेल, समीपता मिळेल का सलोकता मिळेल? कोणता मोक्ष? अरे तेने मुक्तीचारी राहिलाच नाही कोणता. आता फक्त नाम घ्या. एक नाव, एक नाव, एक नाम. पण अभंगामध्ये एक खोस ठेवली. जगद्गुरु तुकोबारा सांगतात, मी सांगतो म्हणून तुम्ही नाव घ्या, म्हणून तुम्हाला मोक्ष मिळवा, असं नाही. आईशी साक्ष साक्ष द्यावा लागली. तुम्ही सांगता म्हणून या ठिकाणी कोर्टामध्ये तुम्ही सांगता, याला साक्ष काय, पुरावा काय? पुरावे 2-4 सादर केल्याशिवाय, त्याच्या उलट तपासण्या घेतल्याशिवाय तो या ठिकाणी खटला चालवणार आहे. तो जज तो पाहतो आणि मग त्याला ती निर्दोष मुक्तता होते. कधी? साक्षाची पडताळणी केल्यानंतर. म्हणून जगद्गुरु तुकोबारा सांगतात, मी सांगतो म्हणून नाही. आईशी साक्ष बहुतांची, इतरांची साक्ष अशी आहे. बरं ठीक आहे, वैष्णवांचा कोणत्या? याच महाराष्ट्रामध्ये या वैष्णव संप्रदायाने, भागवत संप्रदायाने हा माल तुमच्या समोर दिलाय. तो कसा आहे? नुसता नाही, एका काळा नाही, देशता, कालता, वस्तुता न संपणार आहे. लक्षात राहू दे. मागेही होता, मागे बहुत होता, आता सुद्धा आहे आणि इथून पुढे सुद्धा अनादी. लोक असे माणूस मेलं की त्याच्यासाठी म्हणतात का याच्यासाठी म्हणतात?
राम बोलो भाई राम बोलो. कोणाला मेले हो श्रीराम जय राम जय जय राम. त्याने आयुष्यभर हाडकं खाल्ली आणि त्याच्यासाठी राम श्रीराम असतं का? परवा एक एक माणूस तिकडलंच आहे पलीकडलं मेलं काय खाऊन श्रावणात सांगू नये मासे खाऊन मेलं आणि माशाचा कार्टा नरट्यात गुतून मेला. आणि मला म्हणले महाराज दहाव्याचं प्रवचन घेता का? कशाने मेला? काय लोक आहेत बुवा. मला ते माशाने नरड्यात काटा गुतून मेलं ना तर कशाला मोकार थोड्यासाठी कीर्तनाचं पुण्य घेता. म्हणजे तमाशा बिमाशा लावा लावण्या बिवण्या लावा आणि दहाव्यात प्रवचन असावं कोणी आला नियम कोणाच ठोकाय समजनाच बुवा. वारकरी संप्रदाय का वड्या खोड्याला आहे काय? कुंकडं काही सुरू केलंय विठ्ठल विठ्ठल. हा खरा आहे आणि बरा आहे त्याच्यावरती सुद्धा आहे. काही गोष्टी खऱ्या आहेत बऱ्या आहेत काही बऱ्या नाही खऱ्या नाही काही खऱ्या आहेत काही बऱ्या आहेत काही खऱ्या नाही काही बऱ्या नाही. मला तिकडेही जायचं नाही. फार काही कुठे सांगायची नाही. कळलं का तुम्हाला? काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाहीत काही बऱ्या आहेत पण खऱ्या नाहीत काही बऱ्या नाहीत काही खऱ्या नाहीत काही खऱ्या आहेत काही बऱ्या आहेत. कळलं? तुम्ही तर मग तुला कशाला बोलवलं आम्ही? त्याचं विशेषण फार मोठं आहे तेही सांगायचं नाही. का हो जगद्गुरु तुकोबार आहे मुखाने नामस्मरण केलं मोक्ष आम्हाला कळाला का नाही मिळाला आनंदमय आमचं जीवन झालं. ही साक्ष इतरांची आहे हे तुम्ही छातीला हात लावून सांगता पण याच्यासाठी आम्ही फार मोठा प्रपंच केलाय. म्हणजे काय आमच्या घरी शेळ्या आहेत बकऱ्या आहेत मेंढे आहेत कुत्रे आहेत गाय आहेत मांजरं आहेत कुत्र्याचे पिलं आहेत सगळे मोडक्या गाड्या आहेत काय सगळे घरी आणि हे सगळं सोडून तुमच्या सोबत जायची गरज आहे का कुठे? संन्यास घेण्याची गरज आहे का? भगवी अंगावर कपडे घालण्याची गरज आहे का? भस्म अंगाला लावण्याची गरज आहे का? चिमटा हातात घ्यायची गरज आहे का? तीर्थयात्राला बोंबलं थिंड्याची गरज आहे का? हे विचारताल ना तुम्ही ते म्हणजे काही गरज नाही याची. मग तुम्ही कसं म्हणता जवळ सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये तव तू आपुले स्वैत या तीर्थयात्रा जाय सुकून. एका बाजू सांगता तुम्ही जा तीर्थयात्रेला आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात भस्मदंड न लगे काठे भस्मदंड न लगे काठे भस्मदंड न लगे काठे भस्मदंड न लगे काठे आणि तेच जगद्गुरु तुकोबारा सांगतात तीर्थी दोंडा पाणी देव रोकडा सजनी तीर्थी दोंडा पाणी. हे प्रमाण मला लागत होत हे लागत तीर्थात काय पाणी आहे आणि देवात काय दगडच आहे. दगडाचा देव कोणाला दिसला नाही. आणि कशाला जायचं तीर्थयात्रेला? काय जगद्गुरु तुकोबारांचं वाङ्मय समजत नाही. एका बाजूला म्हणतात करा भक्ती काय म्हणतात सुपे भक्ती भक्ती पंथ बहु सोपा सोप आहे सोपं भक्ती आहे अवघड काहीच नाही. आणि एका बाजूला काय सांगतात भक्ती कठीण भक्ती तर कठीण सोडावरील सोडावर जशी पोळी ठेवल्यावर तरगती तरगती का दाबणावर पोळी ठेवा
वर राहील. आता ती भाकरीची पोळी केल्यावर कशी खाणी येणार नाही, पण पोळी हा ते बायांना माहिती आहे पोळी कशी करावं लागती, साजूक करावं लागती. ते कसं आहे अशी झटकली त्याच्यातून पूर्णाने जीव नाही दिला पाहिजे. आता काय काय पोळ्यातून जीव निघतो बाहेर. खाताना असं वाटतं ही खावा का पगावा का पळून जावा. नाही, आपल्या बाबुळगावातल्या बाया खूप सुंदर पोळ्या बनवतात, अति सुंदर बनवतात. इथलं नाही, आमच्याकडलं सांगतो. खानदेशामध्ये जर गेले ना तुम्ही बुवा बरं का, तर खानदेशामध्ये काय पोळी बनवतात बुवा. आणि त्या पोळी इतकं तूप टाकतात गावरान, तुपातच चुरून खायची आणि तोंडात टाकली की चावायची नाही, डायरेक्ट आत जाते. खानदेशात मांडे इतकं गोड असतं, लक्षात राहू द्या. आणि इतकं खाल्लं, आता आपण इकडून जातो कचून खातो, ते जिरत नाही. कीर्तन कॅन्सल. नाही, पोळी किती खावी याला सुद्धा किंमत आहे. ते सोडून द्या, मला तिकडे जायचं नाही. आता डिजिटल इंडिया झाली. कमी वेळेमध्ये जास्त स्वयंपाक करायचा, कमी वेळेमध्ये जास्त या ठिकाणी काय करायचं. अनेक या ठिकाणी वेगळी वेगळी साधनं आलात. या समोर बायात म्हणून बोलतो बरं का, वेगळी वेगळी साधनं आपल्या किचनमध्ये आलेत. आता काही दिवसांनी एखादं यंत्र येणार आहे. कोणतं? नवरा घरी आला, कपडे काढा, हातपाय तोंड घेऊया, अंगावरती टावेल टाकून या, मशीनमध्ये त्याला घालायचा, बटन दाबले की लगेच पलीकडून बाहेर, लगेच ढेकर द्यायचा. जमलं. असं की यंत्र येणार आहे. आता सगळे यंत्र आले. आता एवढंच यंत्र राहिलं. कोणतं? मशीनमध्ये घालायचा, बटन दाबलं लगे पोट भरणार. पोट भरलं की बटन दाबायचं, बायकोनीच बाहेर आला की ढेकर दिलं, भागलं. एवढं सगळं निघालं. एवढं का निघणार नाही? एवढं सुद्धा निघन. थांबा, काही दिवसांनी आलंय जवळ. विठ्ठल विठ्ठल तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही, संन्यासत्व धारण करण्याची गरज नाही. मग जिथं आहेत तिथंच राहा आणि तिथंच देवाचं चिंतन करा. बरं ठीक आहे, आम्ही सगळं केलं, नामस्मरण केलं, मोक्षही मिळाला, कळाला सुद्धा. संतांनी दिलेलं साक्ष आम्हाला पटली बी. वैष्णवाचा माल आहे तो खरा आहे बरा हे कळलं आम्हाला. भस्मदंड तिलनलगे काठी हेही आम्हाला कळलं. हे करण्याची गरज नाही. पण तो भगवान परमात्मा इतका कठीण आहे, दुरापास्त आहे मिळण्यासाठी. तो जपी तपी संन्याशांच्या ध्यानी मनी न येणारा तो भगवान परमात्मा कसा आहे? वेदा नाही कळला अंत पार जात कानडा राजा पंढरीचा. वेदालाही कळला नाही, उपनिषदाला कळला नाही. अरे ते जाऊ द्या, आद्य शंकराचार्यांना विचारलं तुम्हाला कळला का? कोणाला विचारलं? ते काय सांगतात? मला वाटलं एवढे लोक का वेडे होतात. ते म्हणले मलाही नाही कळला. म्हणजे कसं? शरचंद्र बिंबाननं चारु हासं लसत कन्नलम घंट गंडास्तलांगम जपा राग बिंबा धरं कंज नेत्रम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. यांनाही कळला नाही. मग कोणाला कळला? कोणालाच नाही कळला. तो आमच्या वारकरी संप्रदायातल्या संतांना कळला आणि मिळाला, साठवला सुद्धा आणि तुम्हाला दिला सुद्धा. असं आहे, कळला बी, मिळला सुद्धा, साठवला सुद्धा आणि दिला सुद्धा. त्याच्यासाठी सुद्धा काय लागतं? औदार्य लागतं. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. ज्यांच्याकडे देव देण्याचं सामर्थ्य आहे, ज्यांच्या घरामध्ये मोक्ष आम्हा घरी कामारी दाशी, ज्यांच्या घरामध्ये मोक्ष काम करतो आणि ज्यांच्याकडे आहे त्यांनीच म्हणावं आमच्या कुळ्यान कुळ्या पिढ्यान पिढ्या पांडुरंगाची सेवा आम्ही करतो. म्हणून नांदे तया घरी दैवत पंढरीचे धन्य पुण्य रूप. ज्याने घरी देव आणला,
ज्यांनी विठ्ठलाची भक्ती केली त्यांनी सांगावं, मुखाने नामस्मरण केलं कोणतं, पण ज्याला दात आहेत त्यांना बरं का, ज्याचे दात पडून गेले त्याला विठ्ठल म्हणायला वा. बघा तुम्ही, दात पडले ना, इथं आला, इथं आला, कशाला मरायला आला इथं. हे भामटे तसं थांबत नाही, ती दात पडले तर नगरला जात्यात. महाराज 10,000 रुपये घातलेत, दुसरे दात बसवलेत कवळी. कमी नाही, पण कोणाची कंदुरी सोडित नाही. शाबास रे पठ्या. डॉक्टर मला सांग काय पठ्या जन्माला आलाय. पहिले दात पडले, अक्कल दात सुद्धा पडली तरी यांनी कवळ्या बसवल्या. किती हाडकं फोडली असते यांनी. ती स्टँडवर म्हणतो, महाराज तुम्ही कीर्तनामध्ये सांगता हे बकरी मांजर आमक दमक हे कोंबड्या कोंबड्या काय कापायचे, आणि हे जर नाही कापलं तर किती होतील हो. कोणाला चिंता लागली, त्या पप्प्याच्या आईचं बघ, हे कोंबड्या मांजरांचं कुठं बघतो, कशाची चिंता करते सांगतच नाही. नको तिथे चिंता लोक करतायत, लक्षात राहू द्या. विठ्ठल 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 हा शब्द जिभेने खालून दाताला लागतो. विठ्ठल आहे, लक्षात राहू द्या. विठ्ठलाची फार मोठी महती, त्यालाही मला सांगायचं आहे. मग त्यांना ज्यांना कळला त्यांनी सांगितलंय, मुखम पवित्रो यदि नाम घोषा, हस्त पवित्रो यदि दान पुण्य, पाद पवित्रो यदि तीर्थयात्रा, हृदय पवित्रो यदि धर्मनिष्ठा. हे पवित्र आहे. कधी मुखाने नाम घ्यायचं, पण कोणत्या विठ्ठलाचं नाव घेतलं की त्याच्या हातामध्ये मोक्ष आहे. मी सांगतो नाही, ऐसी साक्ष होत, ऐसी साक्ष होत, हातात काय मोक्ष. मुखी नाम हाती, मोक्ष किती आहे जवळ, किती हो, मोक्ष पुढं हातावर. तोंडाचं हाताचं अंतर किती आहे, का बोल, तोंडाचं इथं अंतर किती आहे, किती आहे ना सगळ्यांना हात. बाबळगाव मध्ये आहे ना. तोंडाचं याचं अंतर किती आहे, हात भरच आहे. श्रीगोंद्यात वेगळं, इकडे वेगळं नाही. कर्जत मध्ये तेच, श्रीगोंद्यामध्ये हेच, जामखेड मध्ये हेच, कोपरगाव मध्ये गेलं तरी हेच. तालुका कोणता असो, पण जिल्हा जर नगर असेल तर सगळ्यांना कलेक्टर तोच. कोण, हे कसं लक्षात राहू द्या. एवढं कसं ते म्हणजे असं आहे. त्याची गंमत अशी सांगितली. अंधार पडला, आता कीर्तनामध्ये जशी लाईट गेली, उद्या पौर्णिमा आहे ते सांगायच नाही, आमुष्याचा. लोक जेवायला बसले आणि अंधार पडला आणि त्यांनी काय केलं, हातामध्ये गुलाबजाम घेतला. कोणी, म्हणजे मला गुलाबजाम जास्त आवडतो म्हणून सांगतो. आहे ना गुलाबजामची पंगत असेल ना, पुन्हा येऊ आपण गुलाबजाम खाऊन पुन्हा निघून जाऊ. म्हणजे आवडतो, खाल्लेच पाहिजे. मला भजे सुद्धा खूप आवडतात. भज्याकडे बघितले का असं वाटतं किती भजे खावा, पण भजे खाल्ली की इथून नरडं निघून जातं. आणि लोक नेमकं भजेच वाटतात. आज तुमच्या पाहुण्यांनी भजेच केले होते. मला असा राग यायचा भज्याकडे बघून, करणाऱ्याकडे नाही भज्याकडे बघून राग यायचा. अरे भज्या, तू भाद्रपद सापड,
मग खातो तुला. गुलाबजाम हातात घेतला. अंधार पडला. अमावस्याची रात्र आहे. पंक्ती बसल्यात आणि तेवढ्यामध्ये लाईट गेली. काही ताटावरच दिसना. हातामध्ये गुलाबजाम घेतला, उचलला, जवळ आणला की अंधार पडल्यामुळे गुलाबजाम तोंडापासून मानेपाशी मागे जाऊन पडला. असं होईन कधी? काय ताकद व्हायचं? हा, बरं जाऊ द्या. डोळ्याच्या माणसाला जाऊ द्या, आंधळ्या माणसाला हातात गुलाबजामला, ऐ गुलाबजाम आहे खा. आंधळ काय करत? हातात घेत. राम भाऊ गुलाबजाम आहे काय? हाताला लय परश असतो आंधळ्या, तुम्हाला सांगतो. ती दोन एक आंधळ आणि एक बैर बसलो होतं ते श्यामची तिथं. ती म्हणायचं हे पाला आहे काय बरं का? आंधळ म्हणायचं. ती म्हणायचं आ कधी आहे काला? हे काय म्हणायचं? काला कधी आहे? आणि म्हणायचं पाला आहे काय राम भाऊ? मी म्हणलं हे काला आणि पाल्यामध्ये दिवस म्हणजे कानाची बाजू आणि हातातली बाजू जर नसली तर दिवसभर महादेवाच्या मारुतीच्या देवळावर जरी काला आणि पाला करीत बसले ना काही होत ना. आपण तसलेच आहेत. आपल्याला तोंड बी आहे, डोळे बी आहेत, पण काल्यात आणि पाल्यातच गुंतलो आपण. विठ्ठल विठ्ठल. जरी असाल, डोळ्यात जरी असेल, किराणदार जरी असेल, लाईट जरी गेलेली असेल, अमावस्याची रात्र जर असेल, हातात घेतलेला गुलाबजाम जसा तोंडातच जातो तसं मुखामध्ये घेतलेलं नामस्मरण आपल्या हाताच्या जवळ येतं. इतक्या जवळ येतं, इतक्या जवळ येतं. कधी हातभर येतं. मग तुम्ही सायुज्यता मुक्ती घ्यायची, स्वरूपता घ्यायची, कोणती घ्यायची? सलोकता घ्यायची का स्वरूपता घ्यायची? तुम्ही ठरवा. पण मी सांगतो म्हणून नाही. ऐसी साक्ष बहुतांची साक्ष नंबर 1. लगेच कीर्तन सोडतो. पहिल्या दिवशी कीर्तन आहे. लोक जास्त कीर्तन करून तरी कुठे जास्त पैसे देतात? तेवढेच पैसे देतात. आपण तरी जीवाला का त्रास करून घ्यायचा? 5 वर्षांनी मी आलो ना पुन्हा, तब्बल 6 वर्षांनी. कसं काय नवीन नवीन फरक झालाय. लई दिसानी काला आला ग, लई दिसानी कानाला. लई दिवसांनी आल्यावर किंमत राहते. जास्त दिवसांनी आलेला माणूस टिकतो, कायम येणारा माणूस निघून जातो. विठ्ठल रामायणातला एक प्रसंग सांगायचा आहे. तुमच्या समोर मी प्रश्न विचारतो. आपण रामायण ऐकलंय, पाहिलंय, टीव्हीवर तरी पाहिलंय, चॅनलवरती तरी पाहिलंय, अनेक महाराष्ट्रातल्या महात्म्यांचं रामायण ऐकलंय. रामायणामध्ये आपला अनुभव काय? वाल्या कोळी वाईट होता, वाल्या कोटी माणसं मारणारा होता, वाल्या हा अति जार कर्म करणारा होता, वाल्या अधर्म करणारा होता. आणि असा वाल्याला भेटायला महर्षी नारद आले का नारदाला भेटायला वाल्या गेला? तुमचं काय मत आहे? अय इकडे बसलेली कोण बनेगा करोडपती? वाल्या वाईट आहे, इतका दुराचारी आहे तो. वाल्या इतका वाईट आहे त्याने कधी सप्ताहात वर्गणी दिली नाही. कोणी रे? त्याने कधी मंदिरात आला नाही. कोण? त्याने कोणाचं लग्न जमवून दिलं नाही. कोण? त्याने कधी सप्ताहात वर्गणी कधी दिली नाही. कोण? हे कधी पोरगी नांदत असन ते त्यांनी नांदू दिली नाही. कोण? बोलत राहा. गावामध्ये कधी बिनविरोध निवडणूक होऊन दिली नाही. कोण? बोलतच राहा. जुळला आता. गावात कधी भावकीचं चांगलं जमू दिलं नाही. घराघरामध्ये भावाचे भांडण लावून वाटण्या करून दिल्या. कोणी? बोलत राहा. सप्त्यामध्ये सुद्धा कायम भांडणं केले. कोणी? म्हणाले काय हरकत आहे, चांगलं आहे आपली पाठिंबा चांगला. आपलं काय सरकार पडणार नाही. असं आहे. इतका वाईट वाले आहे. यांनी ऐकलं, हे बोलले, तुम्ही लक्षात ठेवलं, एवढ्यात बसला ठेव. मग सांगा, इतकं वाईट करणारा, एवढा वाईट वागणारा, आणि त्याला महर्षी नारदांनी येऊन भेट द्यावी. अहो, आम्ही ज्ञानेश्वरीचे कागद फाडले,
गाथा लवकर सापडाना. इतक्या वाऱ्या केल्यात, हो इतके भजन केले आणि एवढे कीर्तन केली. महाराष्ट्रभर 42 वर्ष कीर्तन केली. मी झोपल्यावर देवाची शपथ घेऊन सांगतो, कधी पांडुरंग सुद्धा आपल्या स्वप्नात आला नाही. तुमच्या कोणाच्या आला का? कधीतरी येतं स्वप्नामध्ये. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, माझी शपथविधी पहाटे झाली, मला डायरेक्ट मुख्यमंत्री पद मिळालं. स्वप्न पडतं, त्याला काय करावं? मला पडतं स्वप्न. ते स्वप्नीचे चैले जाईल रया, कवनाचे माय बाप कवनाचे. आमचे कैलास भाऊ चांगले गातात. मला असं वाटतं स्वप्न पडल्यावर आमच्या कैलास भाऊंना सुद्धा महसूल मंत्री देऊन टाकलं पाहिजे. काय करावं आता, हातात नाही, आपल्याकडे नाही देणार कोणी. आपल्याला ग्रामपंचायतला सुद्धा कोणी निवडून देणार नाही. कीर्तन आपलं ऐकतील पण पुन्हा सांगतील हे घ्या पाकिट, पुन्हा काय गावात येऊ. कीर्तनामध्ये सगळे ऐकतात पण पुन्हा त्याला किंमत देतील असं सांगता येत नाही. आणि देऊ बी नाही पाहिजे. विठ्ठला अशा वाल्याला भेटायला महर्षी नारद का आले? वाईट करणाऱ्याला, माळ न घालणाऱ्याला, पंढरपूरला वारी न जाणाऱ्याला, पांडुरंगाचं दर्शन न करणारा, आई वडिलांना न सांभाळणारा, दारातली गावरान गाई कसाबाला विकणारा हा वाल्या. आणि याचा उद्धार करण्यासाठी महर्षी नारदांनी यावं. हे जरा गणित चांगलं आहे का? बरोबर दिसतंय का? वाईट वागणाऱ्याला जर असे इतके वाईट वागणाऱ्याला जर संत भेटतील तर काय देवा तुझ्या धुंद झाला तुझा दरबार. काय देवा. एक गोष्ट आहे, परीक्षा पाहिलीच पाहिजे. परीक्षा केल्याशिवाय सोन्याला सुद्धा किंमत येत नाही. लक्षात राहू. काय वाल्याला सांगितलं, वाल्या मला मारायचं तर मार, मला तेही रामायण सांगायचं नाही. घरी जा, बायका पोरांना विचार, सगळ्यांना विचार. सगळ्यांनी विचारलं, सगळ्यांनी सांगितलं तसलं जमणार नाही. म्हणजे तुम्ही कमायचं आम्ही खायचं, तुमचं पाप तुम्हाला, आमचं पुण्य आम्हाला. खतम झाला विषय. तो इकडे आला, पहिला फास्ट गेला होता, चौथ्या गेल्यावर येताना रिवर्स घरनी आला. आहे का नाही? खाली आला. खाली आल्यानंतर पाया पडला, सांगितलं चूक झाली माझी, काय करू सांगा मी काय करू. काय करू? ते म्हणले मन राम कह्यो हित होय तुम्हारा. वाल्या मन. आता वाल्याने म्हणले मला येत नाही. म्हणले काय? तुम्ही सांगता राम आणि हे काय म्हणायचा? मारा, तोडा, सोडा. कोणाला कोण म्हणायचं? वाल्या म्हणायचा. हे बघा, म्हणणारी वाल्याच्या जातीचे कोणते? मारा, तोडा, सोडा. आणि वाल्याने माणसं मारली किती? मारा नका जाईना 7 रांजण. पण कोणाला मारलं सांगू का? ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला वाल्याने मारलं नाही. का? तर म्हणले याला मारून काय मला पुण्य होणार नाही, पाप नाही. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यांनी समजायचं आपल्याला वाल्या सुद्धा मारणार. इतका वाल्या सुद्धा म्हणतो नको, याला मारण्यातच मजा नाही काही. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला जाणव आहे त्यालाच मारलं. त्याला पाप करायचं होतं आणि सांगितलं मन. तो हे म्हणायचे राम, ते म्हणायचा मार. म्हणले असंच म्हण, तुला नाही जमणार राम राम. मग वाल्याने काय सांगितलं? मला मारा मारा येते, मारा मारा. ती म्हणले मन राम 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 राम. तुम्ही काय ऐकलं? अरे मी मारा मारा म्हणतोय. राम 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 राम. काय आमचा देव आहे? मरा मरा जरी म्हटलं काय जगातला देव आहे. 2 मारा म्हटलं की काय झाला? 1 राम झाला. सुरू झालं सगळं. हे केलं देव काय वारुळ आलं, अमकं झालं. बोलिले वाल्मिक तैशीच केले रामायण रामायण. काय असेल ते जाऊ द्या. आणि त्यांना विचारलं तुमची साक्ष काय या नामामध्ये? काय म्हणले? पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. पुराण प्रसिद्ध बोलिले
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे हरे मुखे भरा 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 भास का एवढ्या भागन का एवढी साक्ष म्हणले एका कसं भाग्यात ते म्हणले ज्ञानदेव पुशे निवृत्तीची साड नाहुनी वाड नामाही आता बास का म्हणले बास म्हणले का अरे ज्या देशामध्ये दगडावरती राम टाकला तरी काय दगड तरत होती तरतात ज्या देशामध्ये दगड तरतात जी तुकोबरांच्या पायाची माती विठ्ठल विठ्ठल म्हणते ज्या आमच्या चोकोबरांची हाडकं विठ्ठल विठ्ठल म्हणतो आमच्या जनाबाईच्या संत कबीराने नामदेवाचा मान डोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गवर बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गवर बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाईच्या गवर बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गवर बोलू लागल्या संत कबीराने नामदेवाचा मान डोलू लागल्या संत कबीराने नामदेवाचा मान डोलू लागल्या विठ्ठल 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 हरी हरी विठ्ठल 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 जनाबाईच्या गवर बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गवर बोलू लागल्या बोलू लागल्या फार सुंदर प्रमाण टाळ्या वाजवा त्यासाठी नाना महाराजांना गाडीत घ्या आपल्या चांगला गडी नाही तर आमच्या जातीचा आम्हाला भेटतच नाही तर काही मोकार टाळ वाजेल काही मोकार झोपेल 80-85 डॅमेज झालेल्या गाड्या टाळ घेऊन उभा येणेकरी आलं असलं डांगर उभं होतं ते डायरेक्ट आलं मा मुकाच घेतला अरे म्हणलं मी काय पापी आहे का काय का काय आणि पंढरपूरला इतकी गर्दी झाली यांची कोणाची यंदा तर रेकॉर्ड ब्रेक झालं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सुद्धा कपाळाला हात लावला एवढे आलेच कुठून त्यांना सांगितलं महाराज साहेब तुमची चूक झाली म्हणले का 75 वर्षात फुकाट इष्टी जा बाबा पंढरपूरला